बुमराळा ते किनगाव मार्गावरील खड्ड्यांचे पूजन करून आंदोलन। शेकडो गावकऱ्यांनी गणपती बाप्पाची आरती म्हणत केले आंदोलन। लोणार तालुक्यातील बुमराळा ते किनगाव जट्टू या मार्गाचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। याचा विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। रस्त्यात पडलेले खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत। या संदर्भात वारंवार तक्रारी करून देखील संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने भाजपाचे देवानंद सानप यांच्या नेतृत्वात खड्डे आणि रस्ता बांधकामासाठी टाकलेल्या साहित्याचे पूजन करून गणरायाची आरती म्हणत अनोखे आंदोलन करण्यात आले। येत्या आठवडाभरात रस्त्याचे बांधकाम सुरू करावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आला आहे। किनगाव जट्टू पासून तर बुमराळ्यापर्यंत रस्ता हा अक्षरशः खड्डेमय झालेला आहे। रस्त्यात खड्डा ते खड्ड्यात रस्ता हेच कळायला तयार नाही। या रस्त्यावरून, या डांबरी रस्त्यावरून मराठवाडा ते विदर्भ हे दोन सीमेवर हे गाव असल्यामुळे बुमराळा हे दोन्ही मराठवाडा आणि विदर्भ इथून या सर्व शेतकऱ्यांची वाहतूक असते। दळणवळणाची या रस्त्यावरून अनेक शेकडो विद्यार्थी स्कूल बसमध्ये, बाईकमध्ये शाळा शिक्षण घेण्यासाठी जात असतात। आम्ही 15 दिवसा अगोदर अशी मागणी केली होती की तुम्ही या रस्त्याचं काम तात्काळ सुरू करा, अन्यथा आम्ही आंदोलन करू। आज आम्ही खड्ड्याचं पूजन करून गणपती बाप्पाची आरती म्हणून गणपती बाप्पाकडे असं साकडं घातलेलं आहे की विघ्न अर्था, छोटे मोठे अपघात होतात, अपघात झालेले व्यक्तींना सुरक्षा कवच म्हणून त्या आरतीच्या माध्यमातून आम्ही अशी विनंती केली की बा छोटे मोठे अपघात जर झाले तर त्यांना इजा नको होऊ देऊ, रक्षण करतात विघ्न अर्था बाप्पा तूच आहे। सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्याकडे आमची अशी मागणी आहे की 8 दिवसाच्या आत हा रस्ता डांबरीकरणाला सुरुवात करा। 1.5 वर्ष झाली मंजूर आहे। ठेकेदाराने 6 महिन्यापासून या रस्त्यावर गिट्टी अंथरून ठेवलेली अक्षरशः। आम्ही वेळोवेळी अधिकाऱ्यांसोबत बोललो, ठेकेदारासोबत बोललो। ठेकेदाराचं असं म्हणणं आहे की निधी नाही तर आम्ही काय करणार।